नमस्कार. मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. संगमनेरमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला. गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करा आणि भाकड जनावरे गोरे यांची विल्हेवाट लावा याकरिता संगमनेर येथे प्रांत कार्यालयामध्ये त्यांनी 100 भाकड जनावरे आणून सोडली. याची विल्हेवाट लावा असं त्यांनी शासनाला जाग येण्याकरता प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. आपण तो मोर्चा प्रत्यक्षात पहा. दीड महिन्यापूर्वी पहिलं निवेदन आम्ही दिलं होतं. प्रांत साहेबांना सांगितलं होतं, म्हणजे प्रांत साहेबांच्या माध्यमातून खरं तर मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की अशी भयानक परिस्थिती महाराष्ट्रभर आहे. गोरे गावागावात सडून पडलेत, मारतायत. आरोग्याचा, पर्यावरणाचा, गोवंशाच्या जीवाचा, म्हणजे कायद्याचं उल्लंघन सरकारच्या कायद्यामुळेच होऊ राहिलं. म्हणजे जो कायदा गोवंश वाचवण्यासाठी केला त्याच्यामुळे गोवंश संपू राहिलाय, मरू राहिलाय. त्यामुळे असला भंगार कायदा न ठेवता त्याच्यात सुधारणा करून चांगला कायदा केला पाहिजे, दुरुस्ती केली पाहिजे, यासाठीची मागणी करून पहिलं निवेदन दिलं होतं. त्यानंतर 12 ऑगस्टला आंदोलन केलं, तरी या प्रशासनाला जाग आली नाही. त्यावेळेस आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात म्हणलं लंपीचा जरा प्रादुर्भाव आहे, 9 गोरे आणले होते एका गावातले, एका कोपऱ्यातले. आज मोजून 10 गावातलेच गोरे आहेत. 10 गोरे करून 100 ते 150च्या दरम्यान गोरे आणलेत. परंतु आजही जर प्रशासनाला जाग आली नाही तर जे आम्ही ठरवलेलं आहे, म्हणजे अंतिमता इच्छा असो नसो, आम्हाला जे स्थानिक आमदार आहेत त्या तालुक्यातले त्या सगळ्यांच्या घरावरती हे गोरे नेऊन सोडावे लागतील. म्हणजे ते आमचा आवाज तिकडे सभागृहात उठवतील. त्यासाठीच हे आंदोलन आहे. आणि तेवढं करूनही नाही झालं तर अधिवेशन जवळच आहे. अधिवेशनाच्या काळात 1000 गोरे घेऊन आम्ही विधान भवनावरती चालून जाऊ. 4 गोरे तयार झाले होते, आम्ही रानाला नेऊन सोडले. त्याच्यावरती ती गाई पडली एक, तर ती उचलता उचलता हात मोडून गेला माझा. हात मोडल्यानंतर हे लोक जर काही बघा नसतं काय करायला. पाळण्यात घातले तर 10,000 रुपये नुसतं आम्हाला तो पाळण्याचा खर्च आला. गाय किती केवढ्याची होती तुमची? गाय काही 20-25 हजाराची नसतं. हा, तर ही अशी सगळी शेतकऱ्यांची व्यथा आहे. म्हणजे 20-25 हजाराच्या गायीसाठी 10,000 रुपये नुसते पाळण्याचे, डॉक्टरचे 10,000 रुपये, औषधांचे पैसे वेगळे, असं जी काही किंमत आहे तिची किंमत निघून गेली तरी आम्ही ती सांभाळ. म्हणजे ज्यांचं म्हणणं आहे ना शेतकरी गायांना सांभाळत नाही, त्यांच्या तोंडावर चापराक आहे की शेतकरी जीव काढून शेवटपर्यंत तो जीव वाचवायचा प्रयत्न करतो. आणि नंतर त्यांनीच मागाशी जे सांगितलं की आता त्याचा जीव जात नाही दारात, त्या जीवाचा जीव गेल्याशिवाय ते कुठे सोडता येत नाही. तुम्ही स्क्रीनवर बघितलं असं या ताई बोलत होत्या, त्याचा जीव जात नाही तर त्याला कसं काय नेऊन कुठे सोडणार. आणि तो उचलताना आल्यामुळे प्राणी तिथंच तो सडतो, कुसतो, त्याचा वास दुर्गंधी सुटते, पर्यावरण आरोग्याची सगळ्याची हानी होते, घरातली माणसं आजारी पडतायत. अशी सगळी भयंकर परिस्थिती गावागावात आहे. आता मागा जे सीन दाखवलं
की बाई माणसांचं जीवन आणि गाई माणसाचं जीवन हे खूप कठीण आहे. कारण की जो दवाखाना केला गाईचा, अक्षरशः हे लोक म्हणतात का शेतकरी सांभाळत नाही जनावरांना, तर जनावरांना सांगतो लेकराला कमी करतो, पण लेकराला शेतकरी जनावरांना पहिल्यांदा घालतो, त्याचा आदर पहिल्यांदा पूर्ण करतो. मग जर सरकारने हा जर कायदा केलेलाच आहे तर त्यात लागणारं औषध आहे, ते औषध आम्हाला फुकट पुरवणार आहे का? त्याच्यासाठी लागणारं खाद्य आम्हाला फुकट देणार आहेत का? त्याची सोय करा, आम्ही सांभाळू ते जनावर. त्याची काही सोय नाही. खाद्याचा बाजार मात्र वाढत चाललेला आहे आणि औषधाचे बाजार देखील वाढत चालले आहे, दवाखान्याची फी सुद्धा वाढत चाललेली आहे. मग जनावर आम्ही लोकांनी, शेतकऱ्यांनी पोरं सांभाळायची की जनावरं सांभाळायची? त्यातल्या त्यात मुलांच्या लग्नाचा प्रश्न असतो. दूध व्यवसाय जो आहे आता शेतकऱ्यांचा दुय्यम उत्पन्नाचे साधनं झालेले आहे. उत्पादनाचे साधनं काय आहे शेतकऱ्यांची? तर ते फक्त शेती उत्पादन, दूध उत्पादन आहे. त्याच्यातून सुद्धा जर उत्पादन भेटत असेल तर मुलं देखील आपल्या घरात पडलेले आहेत. काय करायचं या कायद्याचं? आपण काय याच्यात मार्ग काढणार आहोत का? यावरतीच आम्ही विनंती करतो की आम्हाला याच्यावरती मार्ग दाखवा. आम्ही काय म्हणत नाही की तुम्ही फार मोठा कायदा चुकीचा केलाय, पण त्याच्यासाठी काय पर्याय आहे? शेतकरीला जगण्यासाठी तुम्ही काय करणार आहात याचं मात्र उत्तर आम्हाला पाहिजे. आज या ठिकाणी हे जे काय शासनाने गो हत्याबंदी कायदा काढलेला आहे, हा कायद्यामध्ये सुधार होण्याची गरज आहे. कारण आज शेतकऱ्याची परिस्थिती दुधाला भाव नसल्यामुळे गायी सांभाळायचीच राहिलेली नाही, तरी पण तो स्वतःच्या लेकरापणे गायींना सांभाळतोय, एकदम त्यांचं संगोपन करतोय. पण त्यात आज आणि हे भाकर जनावरे म्हणजे गोरे असतील, ह्या गोऱ्यांचा बोजा पडून राहिलाय. हे गोरे जर एका गोट्यामध्ये 10-20 जन्माला आले, कारण हे जन्माला येणार आहे, कारण दरवर्षी गोट्यात 20 जर गायी विल्या तर त्यामध्ये 15 गोरे नक्कीच येतात. आणि हे जर गोरे त्या शेतकऱ्यांनी प्रत्येकाने सांभाळले तर येणाऱ्या 2-3 वर्षात त्याचा दुधाचा धंदा संपून जाणार आहे. भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे भारतातील जवळजवळ 60% लोक हे शेतकरी आहेत आणि त्यांचं गणित हरित क्रांती, धवल क्रांतीनंतर जनावरांवर, गोठ्यात बांधलेल्या जनावरांवरती त्यांचं आर्थिक गणित अवलंबून आहे. आणि ते गणित शासनाच्या एक गो हत्याबंदीच्या कायद्यामुळे बिघडलेलं आहे. भाकड जनावरं त्यांना सांभाळावं लागत आहे आणि हे भाकड जनावरांचं काय करायचं हा प्रश्न शेतकऱ्यांना आज भेडसावत आहे. आणि ती समस्या सोडवण्यासाठी आपण सगळे इथे जमलेले आहात. आपलं खरोखर अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे आणि ही समस्या शासनाने सोडवलीच पाहिजे. आपल्याला कोणाच्या राजकीय विषयावर बोलायचं नाहीये, परंतु या शासनानं, या सरकारनं शेतकऱ्याला पर्याय काढून दिला पाहिजे अशी शेतकऱ्याच्या वतीनं कळकळीची विनंती करतो. बोलण्याची बंदी आहे, भाषण 2 शब्द आटोपण्यात येतो, परंतु हे जे गोरे इथं आणलेले, भाकड जनावर इथं आणलेले, त्याचा शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. आम्ही शेतकऱ्याला